कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी स्वामींच्या पादुका आणि पालखी प्रदक्षिणेचे आयोजन केले जाते। 16 नोव्हेंबर ते 15 जुलै दरम्यानच्या कालावधीत स्वामींच्या पादुकांचं आणि पालखीचं कोल्हापुरातील भाविकांना दर्शन होणार आहे। या पालखीचं नुकतंच कोल्हापुरात आगमन झालं। माजी नगरसेवक सचिन चव्हाण, प्रतापसिंह जाधव, राजू साबळे, लाला भोसले, प्रवीण पाटील, किरण पाटील, दीप भोसले, संतोष भोसले, कुलदीप जाधव यांच्या उपस्थितीत स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक निघाली। सोमवारी संध्याकाळी माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम होता। शिंदे गट शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झालाय। प्रभाग क्रमांक 14 मधून चव्हाण यांनी शिवसेनेची उमेदवारी मागितली होती, तसंच प्रचारही सुरू केला होता, पण ऐनवेळी पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली। शिवसेनेशी निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक असतानाही आपल्याला ऐनवेळी उमेदवारी दिली नाही, त्यामुळे आता आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी दाखवण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी साळुंखे आणि राहुल चतुर्वेदी यांनी सोमवारी दुपारी चक्क पिस्तूल घेऊन घाटी दरवाजामधून मंदिरात प्रवेश केला होता। याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली। दरम्यान जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सोमवारी संध्याकाळी संभाजी साळुंखे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्यानंतर त्यांना अटक झाली। मात्र मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतील गलथानपणा दाखवण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे आम्हीच मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला, तरीही पोलिसांकडून झालेली कारवाई चुकीची असल्याचं सांगत संभाजी साळुंखे यांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतलाय। राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात एकेका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे। जागा वाटपावरून नेत्यांमध्ये ताणाताणी सुरू आहे। अशा परिस्थितीत भारतीय कम्युनिस्ट पक्षानं कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी सबुरीचं धोरण स्वीकारले। या दोन्ही महापालिकेमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकही जागा लढवणार नाही, पण इंडिया आघाडीच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा देत आहे, अशी घोषणा भाकपचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली। कोल्हापुरातील सम्राट पाटील आणि पार्थ पाटील यांच्यात 2 दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून वाद झाला होता। सोमवारी दुपारी पार्थ पाटीलनं हा वाद मिटवूया असं सांगून समर्थ पाटीलला शिवाजी स्टेडियमजवळ बोलावून घेतलं होतं। तिथं आलेल्या सम्राटवर पार्थ पाटीलसह द्रोणक उर्फ बकासूर त्रिमुखे, ऋषिकेश इंद्रेकर, श्रेयस पोळ, साईल देसाई आणि एका अल्पवयीन मुलानं हल्ला चढवला। तलवार, लोखंडी रॉड आणि दांडक्यानं मारहाण झाल्यानं सम्राट पाटील आणि विवेक मिस्त्री हे दौलतनगरातील दोघे तरुण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे, तर अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलंय। न्यायालयानं 5 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वाहनं भाडेतत्वावर घेऊन कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या आदित्य पाटील, विद्या पाटील आणि विजयकुमार पाटील यांनी अनेकांची फसवणूक केली आहे। शाहूपुरी पोलिसांनी आदित्य पाटीलला अटक केली होती। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी 19,60,000 रुपयांना विकलेली 4 वाहनं पुणे आणि बीड इथून ताब्यात घेतली। कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या 1996च्या विद्यार्थ्यांनी 2018 साली चैतन्य स्पर्श फाउंडेशन सुरू केलंय। त्या माध्यमातून गरजूंना मदत केली जाते। या विद्यार्थ्यांनी पंचगंगा स्मशानभूमीला 21,000 शेणी दान केल्या। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे या शेणी सुपूर्त करण्यात आल्या। भविष्यातही स्मशानभूमीला शेणी प्रदान केल्या जातील असं माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं। यावेळी पालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते।